धारवाड येथील कॅराकोप्पा रेल्वे फाटकाजवळ एका तरुणीने चालत्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। पल्लवी वय 24 राहणार बळ्ळारी ही स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी धारवाड येथे आली होती अशी माहिती समोर आली आहे। या घटनेच्या तपासादरम्यान तिच्या ट्राउझरच्या खिशात सुसाईड नोट आढळून आली आहे। पल्लवीच्या ट्राउझरच्या खिशात 2 पानांची सुसाईड नोट सापडली असून त्यामध्ये तिने आपल्या पालकांबद्दल असंतोष व्यक्त केला आहे। तू मला कधीच प्रेम दिले नाहीस, तू मला वसतिगृहात वाढवलेस, माझ्या गरजा आणि इच्छा तू कधी ऐकून घेतल्या नाहीस, अशा आशयाचा उल्लेख त्या पत्रात आहे। याशिवाय तिच्या खोलीत आणखी एक पत्र सापडलं आहे। या पत्रात पल्लवीने आपल्या प्रियकराची माफी मागितली असून, माझ्या पालकांनी मला तुमच्यासोबत राहू दिले नाही, त्यामुळे मला खूप वेदना झाल्या, कृपया मला माफ कर, माझ्या मृत्यूला मी स्वतः जबाबदार आहे, असे तिने नमूद केले आहे। पल्लवीचे बळ्ळारी तालुक्यातील दम्मूर कग्गल्लू गावातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते। त्या तरुणाने ही बाब पल्लवीच्या कुटुंबियांना सांगितली होती, मात्र कुटुंबाने या नात्याला विरोध केला। तसेच पल्लवीचे लग्न तिच्या आईच्या एका नातेवाईकाशी ठरवण्यात आले होते। या सर्व कारणांमुळे ती मानसिक तणावात असल्याचे तपासात समोर आले आहे। हुबळीचे पोलीस आयुक्त एन. शशिकुमार यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना सांगितले की पल्लवीने वैयक्तिक कारणांमुळे आत्महत्या केली आहे। भरती प्रक्रिया राबवली जात नसल्यामुळे तिने आत्महत्या केल्याचा दावा चुकीचा असून या घटनेचा रोजगाराशी कोणताही संबंध नाही। सुसाईड नोटमध्ये आत्महत्येचे कारण वैयक्तिक असल्याचे स्पष्ट नमूद आहे, त्यामुळे खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले।